राजीव कणे शाळेसाठी 7 लाखांचा निधी. सभापती वैकुंठ पाटील यांचे मानले आभार. ग्रामस्थांनी व्यक्त केली पुढील आमदार होण्याची इच्छा. पेण तालुक्यातील राजीव कणे शाळेच्या विकासासाठी जिल्हा नियोजन फंडातून 7 लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठदादा पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून हा निधी मिळाला असल्याने शुक्रवारी शाळा कमिटी व ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी वैकुंठ पाटील म्हणाले की राजीवची एकही शाळा शैक्षणिक विकासापासून वंचित राहणार नाही. जागा मिळाल्यास सुसज्ज इमारत बांधण्यात येईल, तसेच येथील पाण्याचा प्रश्नही सोडवण्याचा प्रयत्नही केला जाईल असे सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी अशीच विकासात्मक कामे करून सभापती वैकुंठ पाटील यांनी पुढे आमदार, मंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाला सरपंच सुगीता पाटील, उपसरपंच निकिता म्हात्रे, राजेंद्र म्हात्रे व अनिल पाटील तसेच स्कूल कमिटी सदस्य इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. याबाबत जनतेची सेवा करायची आहे आणि बाकी त्यांच्या मनातल्या भावना सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे अविरतपणे जनतेसाठी काम करत राहणार. काय बाकी परमेश्वराने काय ठरवले आहे हे काय आता आपण बोलणं योग्य दिसत नाही. परमेश्वराच्या काय मनात असेल ते दिसेल नंतर. परंतु निश्चितपणे ज्या भागाने या ठिकाणी मला निवडून दिलं आहे त्या भागासाठी पूर्णपणे विकसनशील असा भाग करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मला माहिती आहे की कणे गावातील अनेक समस्या आहेत, अनेक त्या ठिकाणी अडीअडचणी आहेत, परंतु या सगळ्या अडीअडचणी मात करून कणे गावामध्ये सुदृढ समृद्ध या ठिकाणी पूर्णपणे इन्फ्रास्ट्रक्चर कसं होईल त्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. मला शाळेच्या बाबतीत बोलायला झालं तर शाळेच्या बाबतीत ज्या ज्या काही अडीअडचणी असतील आणि नवीन डिजिटल अशी शाळा व्हायला पाहिजे या उद्देशाने प्रयत्न करणार आहे. डिजिटल रूम तर होणार आहेतच, परंतु भविष्यामध्ये शाळेमध्ये ज्या ज्या काही सोयी सुविधा लागतील त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून देण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. कणे गाव हे माझं आहे आणि कणे तिथं काय उणे अशा गावाची ख्याती आहे. कणे गावाने या ठिकाणी अनेक प्रतिभावंत अशी माणसं आणि व्यक्तिमत्व निर्माण केले आहेत. आपण बघितलं तर कणे गावाने कबड्डी क्षेत्र असू द्या, पोलीस क्षेत्र असू द्या, शिक्षण क्षेत्र असू द्या, अशा अनेक क्षेत्रामध्ये भरारी मांडली आणि त्या कणे गावासाठी काम करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि ते काम या ठिकाणी चालू केले आहे. येत्या काळामध्ये कणे गावात कुठलंच काम शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचं काम या ठिकाणी करणार आहोत. निश्चितपणे इथे जी गाव शिक्षण कमिटी आहे, जी ग्रामपंचायत शिक्षण कमिटी आहे, त्या कमिटीचं सुद्धा काम चांगलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे काम होणार आहे. आणि त्यांना ज्या ज्या काही गोष्टींचे त्यांना अडचण लागेल त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभा राहणार आहे. एक चांगली शाळा या ठिकाणी अद्यावत होणं महत्वाचं आहे. खरं म्हटलं तर कणे गावातनं अनेक नामवंत व्यक्तिमत्व पुढे गेलेली आहेत. त्यांची सुद्धा मनापासून इच्छा आहे की कणे गावामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं शिक्षण हे मिळालं पाहिजे आणि या समाजातील शेवटच्या कष्टकरी शेतकरी जनतेतील विद्यार्थी पुढे यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. या गावाचा उल्लेख केवळ पेण तालुक्यासाठी नसून पूर्ण महाराष्ट्रासाठी